आणि नमस्कार वाले साईडला बसलेले आहेत. नमस्कार. सो वेलकम बॅक टू आवर चॅनल दी प्राजक्ता व्लॉग्स. ऍक्च्युली खूप दिवसांनी छोटासा ब्रेक घेतलाय. थोडासा बिझी होतं शेड्यूल. साडी कोलॅबरेशनचे ऍड्स येतात ते, प्लस आपण पण हळूहळू स्टार्ट करतोय साडी सेल करायला ऑनलाईन. आणि थोड्याच दिवसांनी एक तुम्हाला छान बातमी पण कळेल, लवकरच सांगेल. सो आजचा जो व्लॉग आहे असंच रॅन्डम असणार आहे. बोललं जाऊ देत, आज काहीतरी वेगळं करूयात. वेगळं नाही बट काय करणार आहे आज आपण रेग्युलर आमचं रुटीन. असंच गाडीमध्ये बसल्या बसल्या म्हटलं काहीतरी करूयात, कारण की खूप दिवस झाले व्लॉग टाकला नाही. आणि खूप जणांचे डीएम पण येतात की तू व्लॉग काढ का, गॅप का घेतलाय, तुमची होम टूर दाखव, तुम्ही काहीतरी रेसिपी क्रिएट करा, दोघांचं एकत्र असं काहीतरी व्हिडिओज करा, विथ बेबूला पण दाखवा. बेबू म्हणजे आता बेबूचं नाव रितान्या झालंय, सो रितान्याला घ्या. सो असं खूप जण बोलतात, बट थोडंसं बिझी असल्यामुळे आम्हाला ते पॉसिबल होत नाहीये. बट आज असंच बोललं की चलो स्टार्ट करू. सो आता आम्ही जातो एका ठिकाणी, म्हणजे आम्ही रोजच या ठिकाणी जातो किंवा ऑल्टरनेट डेला जातो. ती आमची फेवरेट प्लेस आहे. कुठे ती आता अक्षय सांगणार. तर ती ऍक्च्युली प्लेस जी आहे ती आकुर्डीमध्ये आहे आणि आम्हाला ऑलमोस्ट रोज येतो इथे. ऑलमोस्ट एक कॉफी आम्हाला रोज तिथली लागते आणि ती कॉफी आम्हाला खूप आवडते. ती प्लेस कुठे ती आम्ही तुम्हाला लवकरच आता दाखवणार आहोत. आणि तिथे काय काय ऑर्डर करण्याने मे बी आमच्या फ्रेंड्स सुद्धा येऊ शकतात, माहिती नाही. आम्ही जातो तिथे कोणी ना कोणीतरी आमचं ओळखीचं दिसूनच येतं आणि तिथे आमची भेट होऊन जाते. कारण तो एक कॉलेज कट्ट्याची फील देतो, म्हणजे आम्ही दोघंही कॉलेजला होतो. ऍक्च्युली मी 12वी पासून तिकडे जाते. ते आता माझं लग्न झालं आणि मला मुलं पण झाली, तरी पण मला माझा तो आणि आमच्या मुलांना पण घेऊन आम्ही तिकडेच जातो. आणि मे बी रितान्या पण इन फ्युचर जाऊ शकते तिथे. तर असं एक असतं ना कॉलेज कट्टा टाईप फिलिंग, की सगळे जुने मित्र तिकडे भेटतात, फ्रेंड्स भेटतात. म्हणून आम्ही रोज एक थोड्या वेळासाठी इकडे येतो. तुम्ही म्हणाल की अरे नाही, पहिले तर कन्नूकी चायला रेग्युलर जात होते. तर असं काही नाहीये की खूप आहे, ते पण स्पॉट आमचा फेवरेट आहे, पण थोडासा चेंज म्हणून आम्ही आता इकडे येतोय. आणि मे बी फ्युचर मध्ये परत काहीतरी चेंज होईल, असं काही फिक्स नसतं. हे चेंज नाही होणार. हा स्पॉट चेंज नाही. चाय सुद्धा स्पॉट कधी चेंज होत नाही, पण कधी इकडे कधी तिकडे. आता बरेचदा आता खूप दिवस झाले इकडे येतोय आणि आता मे बी पुढचं माहित नाही, महिना 2 महिन्यानंतर काय असणार आहे. पण चला तुम्हाला आता ती जागा दाखवतो. सो आम्ही मस्त इथं पार्क करतोय. पार्किंगसाठी सध्या जागा शोधूयात पहिले तर. सो इकडे आम्ही त्या ठिकाणी पोहोचतोय नाही तर थोड्याशा डिस्टन्स वरती ते आहे. सो आता आम्ही निघतो. आणि हे बघा, हे थोडे आजारी आहेत का, सर्दी झाली आहे. आज आमच्यासोबत बेबू नाहीये, म्हणजेच रितान्या. सो आज आम्ही दोघंच आलेलो आहे. आणि असं मस्त छान क्लायमेट झालेलं आहे. आणि तर त्या क्लायमेटमध्ये आम्ही मस्त मस्त गरम गरम चहा नाही पिते, गरम गरम चहा नाही पिणार आहे, थंड थंड कॉफी पिणार आहे. मला कॉफी नाही, हॉट हवी आहे. हा, तुम्ही चटका द्या तुमच्या घशाला. येस. ऑर्डर करूया का? चालेल, ठीक आहे. इकडे आम्ही खायला सुरू केले आणि हे मागवलं होतं आम्ही, पेरी पेरी चीज मसाला डोसा. आणि इकडे अर्धं खाऊन झालं, लक्षात आलं अरे आपला ब्लॉग सुरू आहे म्हणून. आम्हाला खूप भूक लागलेली आहे म्हणून इकडे आम्ही स्टार्ट केलं. आणि बघा इकडे आलो आमच्या फेवरेट प्लेसला. आणि इथे अजून आमची फेवरेट कोल्ड कॉफी सुद्धा येणार आहे आणि हॉट कॉफी पण, आणि चिली टोस्ट. फायनली आता कोल्ड कॉफी आली आहे, माऊची फेवरेट, आणि माझी हॉट कॉफी याची बाकी आहे. आणि चिली टोस्ट पण आले. पण एवढी भूक लागलेली की आम्ही खाऊन टाकलं सगळं काही. आणि अजून तरी कोणी मला दे ना माऊ, कसं आहे? हा, फेवरेट आहे ना. चलो, मस्त आहे म्हणूनच आपण इकडे येतो. किती वर्ष झाली भाऊ? 2009 ते आता 2025. किती वर्ष झाले? म्हणजे 16 वर्ष ना. किती? ओ माय गॉड. 2009 ते 19, 10 आणि वरचे 16 वर्ष. सेम प्लेस. तुम्ही पण
तुम्ही जेव्हा तुमचं BMS करत होता तेव्हा इकडे तेव्हा, आणि मी 12th असताना यायची. तर इथला ना मेनली पेरी पेरी चीज डोसा, आणि इकडचं हे जे कॅफे डेस्टिनेशन आहे ते कोल्ड कॉफीसाठी खूप फेमस आहे. कोल्ड कॉफीसाठी फेमस आहे. दिवसाच्या 1000 कोल्ड कॉफी जात असतील हा मे बी. खूप फेमस आहे. दिवसभर जेव्हा पण आम्ही येतो ना, सकाळी आलं तरी तेवढंच, दुपारी आलं तरी तेवढं, संध्याकाळी एवढं कोल्ड कॉफी जातं. आणि आमचे फ्रेंड्स येणार होते सो ते आता आले नाही. आणि इकडचं आम्हाला अजून एक डिश खूप आवडते, ती म्हणजे ब्रेड क्रम्स. हां, ब्रेड क्रम्स ॲक्च्युली, पण ना ते ॲक्च्युली खूप जण असेल ना तर ती डिश फिनिश्ड होते, नाहीतर दोघांसाठी ती खूप हेवी होऊन जाते. पण नेक्स्ट टाइम जेव्हा केव्हा मी मिनी ब्लॉग मध्ये ती डिश नक्की अपलोड करेल की सगळ्यात बेस्ट डिश म्हणजे. आणि ऍक्च्युली आम्ही घरी पण बनवलेलं, तर जर जमलं तर आम्ही त्याचा सेपरेट रेसिपी ब्लॉग सुद्धा बनवू शकतो ब्रेड क्रम्सचा. खूप आवडतं आम्हाला. आता आम्ही जातोय, बघू आले फ्रेंड्स थोडा थांबून येतं निघू. सो अशा प्रकारे आम्ही थोडंसं खाल्लं आणि आता घरी जाणार, कारण की बेबू आमची वाट बघते, म्हणजेच आमची रितान्या. तिला ऍक्च्युली आम्ही आजी आजोबांसोबत खेळत होती मस्त, आणि आजोबा आज लवकर आले, तर आम्ही दोघं खूप दिवसांनी बाहेर पडलोय दोघंच. हो ना, म्हणजे ते जवळ आहे ते कॅफे म्हणून, लांब असेल तर पॉसिबल नाही तर मॅडमला लगेच आठवण येते. पण तशी ती खूप छान राहते तिच्या आजी आजोबांकडे, काकीकडे, काकाकडे खूप छान राहते. आणि आज आजोबा ऑफिसवरून लवकर आलेले, सो ती बसली खेळत. सो तिकडे ती चला आपण चान्स मारूया थोडासा. आम्ही घरी गेल्यावरती बघू ती काय धिंगाणा मस्त आमच्या डे टू डे लाईफ मधला. आणि तो पण आम्ही आज हाफ डे संपून गेल्यावरती इव्हिनिंगला स्टार्ट केला, लेट स्टार्ट केला. आणि तो पण रॅन्डम, म्हणजे असंच मी गाडीत बसले आणि म्हणलं की अरे काढूयात, खूप दिवस झाले आपण आपल्या सबस्क्रायबरला भेटलेलो नाहीयेत, आता तरी थोडस होऊ देत काहीतरी. बट सो आज आहे फ्रायडे, तर आज वीकेंड आहे, तर वीकेंडचे काय प्लॅन आहेत. मे बी आज आम्ही बाहेर पडू शकतो ना, मे बी. कारण फ्रेंड्सचं तर नाही, कारण ते आता येणार होते, त्यांनी लेट होतं आणि तोपर्यंत अक्षयच्या क्लिनिकचा टाइम होतो, सो आमची भेट झाली नाही, थोडस टाइम मिसमॅच झालं आमचं. बट आता मे बी ते रात्री भेटले तर भेटू शकतात, उद्या डेफिनेटली भेटू शकतात. आजचं तर कन्फर्म नाहीये, कारण त्यांना पण आमचा ना एक 4 ते 5 दिवसांनी खूप मस्त प्लॅन आहे. एक अचानक अंधार झाला. अरे आपण मुव्हिंग काय आहे ना, त्याच्यामुळे ते मध्येच. यू कॉन्सन्ट्रेट ऑन युअर. आपण हे करूया राईट, पण याचा काय उपयोग होईल असं वाटत नाही. नको, बंद करा. सो 4-5 दिवसांनी आमचा एक मस्त मोठा प्लॅन आहे विथ फ्रेंड्स. त्याचा पण ब्लॉग बनवणार आहे आम्ही. आणि अचानक ब्राईटनेस पण कमी का झाला, परत घेऊ करेल अंधार झाला. आता परत काय बोलत होते मी. आणि आज फ्रायडे असल्यामुळं मे बी संध्याकाळी काहीतरी स्पेशल प्लॅन असू शकतो. विसरून जाते मी आजकाल, काही विसरत नाही, विसरत चालल्यात गोष्टी मी आजकाल. गडबड होते काहीतरी, फक्त माझ्या ब्रेनला पॉलिश करायची गरज आहे. नाही, सध्या तू बेबू ऑक्युपाइड आहेस ना, म्हणून तसं होतं. सो मी बोलत होते की आम्ही 4 ते 5 दिवसांनी खूप मस्त प्लॅन करणार आहेत विथ फ्रेंड्स, कुठेतरी जाणार आहेत आणि त्याचा व्लॉग पण मी काढणार आहे. आणि तो व्लॉग मोठा असणार आहे, कारण तो ऑलमोस्ट 2 दिवसांचा असेल. फक्त 4 ते 5 दिवस, म्हणजेच 22 आणि 23 तारखेला, 22 आणि 23 जुलैला. आणि त्याच्यानंतर पण माझा बर्थडे येणार आहे, तो म्हणजे 29 जुलै. त्याचा पण मस्त प्लॅन असणार आहे. होप सो, माहिती नाही, असू शकतो जर कोणाकडून भेटलं काही चांगलं तर. बरं, हे टोमणे, टॉन्ट आणि टोमणे आणि हे सगळं आहे बरं का. टोमणे नाही, असं हिंट की मला अशा अपेक्षा असतात, या बर्थडेला असं, या बर्थडेला असं, या बर्थडेला असं. तर बघूया आता. बर्थडे मंथ स्टार्ट झालेलंच आहे, आणि स्टार्ट झालेला आहे, पण अजून एक पण काही प्लॅन नाहीये. काही प्लॅन अजून ठरायचा आहे, कारण बर्थडेला अजून 15 दिवस आहेत. 15 नाही, 11 दिवस. 11 दिवसात काय होतच नाही. खूप काय होतं 11 दिवसात. जाऊ देत, आपण ब्लॉग मधलंच बोलूयात.
सो व्लॉग कंटिन्यू ठेवू आणि आता आम्ही घरी जातो आणि बघतो बेबू काय करते ते. असं होतं आमची इव्हनिंग छोटीशी शॉर्ट, पण तुमच्यासोबत भेट द्यायची होती सो आम्ही हा व्लॉग बनवलाय. सो आता घरी जातो, भेटू नेक्स्ट व्लॉगला. नाही, इव्हिनिंग मध्ये अजून बाकी आहे. घरचं घरी गेल्यावरती scenes बाकी बेबूला आहे. बघायचे, तिच्या आजोबाचे खेळतात कसे ते सगळं बघायचे आणि भेटू. चलो. मध्ये बेबू आजी आजोबांसोबत खेळत होते, पण त्या गोंधळात मी विसरून गेले शॉर्ट घ्यायचे व्लॉगमध्ये. सो इकडे आम्ही बाहेर पडलो आणि ते बेबू झोपली आहे शांत. आमचा असा मस्त राऊंड झालेला आहे आणि आता आम्ही घरी जातो आहे आणि माहीत नाही पुढचा काय प्लॅन आहे. होपसो बघू, वेबसिरीजच बघू. आणि अशा प्रकारे असा छोटासा आमचा दिवस गेला. हो, ॲज युजल आलो घरी आणि आल्या आल्या अक्षय सरांनी टी व्ही लावला आणि इकडे आम्ही वेबसिरीज बघत बसलो आहे. सो असाच होता आमचा फुल्ली दिवस. सो हा व्लॉग कसा वाटला आणि तुम्हाला अजून काय काय बघायची इच्छा आहे कॉमेंट सेक्शनमध्ये बघून नक्की सांगा. सो चलो, भेटू नेक्स्ट व्लॉगला. गुड नाईट, बाय बाय.